मुलांना आपण आता बघा पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून जो पहिला प्रश्न आहे आपण तो बघायला घेणार आहोत। जो आपला पहिला प्रश्न आहे, पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला डायजेशन म्हणतात। काय म्हणतात, जे पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याची जी सजीवाची प्रक्रिया त्याला काय म्हणणार, पोषण म्हणणार आहोत का पचन म्हणणार आहोत? तर साहजिकच आपण त्याला काय म्हणणार आहोत, पोषण म्हणणार आहोत। आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे पोषण, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत। जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्न आपल्याला विविध डॅश पुरवते। अन्न आपल्याला काय पुरवते, मग पदार्थ पुरवते का पोषक द्रव्य पुरवते? तर आपलं अन्न आपल्याला काय पुरवते, पदार्थ पुरवते का? तर आपल्याला हर एक प्रकारची जी पोषक द्रव्ये मिळतात आणि म्हणून त्या सर्व पोषक द्रव्यामध्ये कार्बोदके आहे, स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिने आहे, जीवनसत्व आहे, विटामिन्स आहे, माझ्या हर एक प्रकारची जी गरज भागवते। म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे अन्न आपल्याला विविध पोषक द्रव्ये पुरवते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात, या प्रक्रियेला डायजेशन म्हणतात। हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती स्वतः तयार करतात, त्यासाठी त्याला काय म्हणणार? मग दोन पर्याय, प्रकाश संश्लेषण म्हणणार का स्थिरीकरण म्हणणार? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणणार आहोत। हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात, या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणणार आहोत। आपला नेक्स्ट आहे, बहुपेशीय प्राण्यांमध्ये डॅश अन्नग्रहण होते। मग बहुपेशी जे प्राणी आहेत मग ते कसे होते, छद्मपादाने होते का तोडाने होते? मग बहुपेशी प्राण्यांमध्ये आपण देखील मोडले जातो, बरोबर आहे। मग ते आपण जे जेवण आहे ते कसे करतो, तर साहजिकच आपण तोंडाने करतो, म्हणून बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश नसल्याने अमोलवेल पूर्णपणे आश्रय वनस्पतीवर अवलंबून असते की मग कशावर आहे? मग हरितद्रव्य नसल्यामुळे का मुळे नसल्यामुळे? मग आपलं जे योग्य उत्तर आहे बघा, हरितद्रव्य नसल्यामुळे अमरवेल पूर्णपणे आश्रय वनस्पतीवर अवलंबून असते। अमरवेलला मुळे असतात का? मग त्याच्यामुळे ती जे काय आहे की अमरवेल आहे, मग ती कशावर अवलंबून असते? ती पूर्ण दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते, त्याच्यामध्ये हरितद्रव्य नाही। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वानर, चिंपांझी, मानव हे डॅश प्राणी आहेत। म्हणजे कशा प्रकारचे प्राणी आहेत? तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, मांसाहारी आहेत का मिश्राहारी आहेत? तर वानर, चिंपांझी, मानव हे कसे आहेत, पूर्णपणे मांसाहारी आहेत का? तर नाही, ते मिश्र प्राणी आहेत, मिश्राहारी आहेत, म्हणजे ते मांसाहारी पण आहेत आणि शाकाहारी पण आहेत। म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे वानर, चिंपांझी, मानव हे मिश्राहारी प्राणी आहेत, हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकाच पेशीत सर्व जीवन क्रिया होणारे डॅश जे सजीव होतात की एकाच पेशीत सर्व जीवन प्रक्रिया, मग त्याला कोणत्या प्राण्यांना काय बोलणार? मग एकपेशीय बोलणार का स्वयंपेशीय बोलणार? बघा इथे प्रश्न लिहिला आहे एकच पेशीय। एकच पेशीय म्हणजे काय की एका पेशीमध्ये असणारे जे सर्व जीवन क्रिया करतात। एक पेशी आणि बहुपेशी आपण फरक बघितलेला आहे आणि मी त्याचं स्पष्टीकरण सांगितलं आहे। मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे एक पेशी आणि स्वयंपेशी। स्वयंपेशी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे आणि एक पेशी म्हणजे एकाच पेशीपासून ज्याचं शरीर बनले त्याला एक पेशी म्हणणार। म्हणजे आपले इथे उत्तर असणार आहे एकच पेशी सर्व जीवन क्रिया करणारे एक पेशीय सजीव हो, त्याला आपण म्हणणार आहोत एक पेशीय सजीव हो। जे आपले नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्न शोषण करतात, त्या पद्धतीला डॅश म्हणतात। शरीराच्या आतमध्ये म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात, मग त्या प्राणी कोणते आहेत? बाह्य परजीवी पोषण म्हणणार का अंतःपरजीवी पोषण म्हणणार? आता बघा इथे दिले शरीराच्या आतमध्ये, मग आतमध्ये असल्यावर बाह्य परजीवी कसू शकतात? बाह्यजीवी कशाला म्हणणार? ते शरीराच्या बाहेर राहून किंवा शरीराच्या पृष्ठभागावर राहून ते त्याच्यावर बसून त्यांना जे जखम तयार करतात ते बाह्यजीवी पोषण आहेत। मग आपले जे इथे उत्तर असणार आहे शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे शोषण करतात, या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण असे म्हणणार, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरितद्रव्य निर्मितीसाठी वनस्पतींना डॅश या पोषण द्रव्याची गरज असते। बघा तर हरितद्रव्य निर्मिती जर करायची असेल तर आपल्याला कोणत्या बघा पोषणाची गरज आहे? मग मॅग्नेशियमची गरज आहे का झिंकची गरज आहे? तर यापैकी आपलं जे उत्तर आहे मॅग्नेशियमची आपल्याला गरज आहे। हरितद्रव्य निर्मितीसाठी वनस्पतींना मॅग्नेशियम या पोषण द्रव्याची गरज असते, हे आपलं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे मुलांनो आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्न उत्तरे घेतली आहेत। आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा आता इथे आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत। आपण हे सर्व खेळातून आपण गाडीचा गेम घेणार आहोत। तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत, त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक करेक्ट आन्सर असणार आहे। बघा आपण पाहणार आहोत पुढीलपैकी जो पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी डॅश हे प्रकाश संश्लेषणात सहभागी नाही आहे। म्हणजे प्रकाश संश्लेषणाची ज्या प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये हा सहभागी नाही आहे। मग कोणता घटक नाही आहे? आपण वाचणार आहोत नायट्रोजन आहे, सूर्यप्रकाश आहे, हरितद्रव्य आहे आणि ऑक्सिजन आहे। तर प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश, हरितद्रव्य आणि ऑक्सिजन महत्त्वाचं आहे,
परंतु पुढं जो नायट्रोजन आहे तो सहभागी नाही आहे आणि म्हणून जे आपले इथे उत्तर असणारे पुढीलपैकी नायट्रोजन हा प्रकाश असण्यास सहभागी नाही, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रथिने तयार करण्यासाठी वनस्पतींना डायडॅशची गरज आहे. बघा त्यांनी सांगितलेलं आहे की जर प्रथिने तयार करायची असेल तर त्यांना कशाची गरज आहे. मग तुम्हाला 4 प्रश्न आहेत. रसवाहिन्या आहे, हरित द्रव्य आहे, जलवाहिन्या आहेत का पाण्याच्या मार्फत आहे. तर आपले इथे उत्तर असणार आहे प्रथिने तयार करण्यासाठी वनस्पतींना जलवाहिन्यांची ही गरज असते आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे तिथे आपण करेक्ट उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, प्रथिने तयार करण्यासाठी वनस्पतींना डॅशची गरज असते. जर प्रथिने तयार करायची असेल तर आपल्याला कशाची गरज आहे. बघा इथे 4 ऑप्शन आहे. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे आणि मॅग्नेशियम आहे. तर आपण यापैकी आपल्याला प्रथिने जर तयार करायची असेल वनस्पतींना तर कशाची गरज आहे, नायट्रोजनची गरज आहे आणि म्हणून प्रथिने तयार वनस्पतींना आपण काय करणार आहोत, इथे क्लिक करणार आहोत. बघा मग प्रथिने तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयंपोषी वनस्पती हे हवेतील डायडॅसचा उपयोग करून प्रकाश संश्लेषण करतात. बघा त्यांनी सांगितलं जी स्वयंपोषी जी वनस्पती आहे ती हवेमध्ये कोणती गोष्ट वापरत आहे. मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. कार्बन डायऑक्साईड वापरत आहे, नायट्रोजन वापरत आहे, पाणी वापरत आहे का ऑक्सिजन वापरत आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून प्रकाश संश्लेषण करते, आपलं योग्य उत्तर आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, बांडगुळ हे डायडॅशचे उदाहरण कसलं आहे. कीटकभक्षी वनस्पती, सहजीवी वनस्पती, परपोषी आणि आपण पाहणार परपोषी वनस्पती. तर यापैकी आपण पाहणार आहोत परपोषी हे उदाहरण आपल्याला इथे आढळून येणार आहेत. बघा बांडगुळ हे परपोषीचे उदाहरण इथे आपल्याला आढळून येत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराची वाढ व विकास होण्यासाठी डायडॅशची गरज आहे. शरीराची वाढ आणि विकास व्हायचा असेल तर कोणती गरज आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत. सात्मीकरण, पचन, पोषण का वहन व्यवस्था. बघा त्यांनी सांगितलं आहे. मग यापैकी आपल्याला पोषणाची गरज आहे, हे आपलं करेक्ट असणार. जर शरीराची वाढ व्हायची असेल आणि विकासासाठी तर पोषण गरज आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, गवत खाणारी, बिया व फळे खाणारे प्राणी हे डॅश वर्गामध्ये आहेत. कोणत्या वर्गात आहेत. मांसाहारी वर्गात आहेत, स्वच्छताकर्मी वर्गात आहेत, शाकाहारी वर्गात आहेत का विघटित आहे. आता हे उत्तर अगदी सोपं आहे. हे गवत आणि बिया खाणारे जे प्राणी आहेत ते ते शाकाहारी प्राण्यामध्ये येतात आणि म्हणून जे उत्तर असणारे शाकाहारी प्राणी हे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या सजीवास अन्न ग्रहणासाठी अवयव नाही आहे. मग 4 पर्याय आहेत. अमिबा आहे, फुलपाखरू आहे, नाकतोडा आहे आणि फुलपाखरू आहे. बघा आता इथे फुलपाखरू 2दा आलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. परंतु नाकतोडा ना फुलपाखरू म्हणा यांना खाण्यासाठी काय आहे, तोंड आहे. एक विशिष्ट प्रकारची यांना चोच आहे, नळी आहे. परंतु अमिबा याला अन्न ग्रहणासाठी काही नाही आहे. तो कसा आहे, तो एकजीवी प्राणी आहे आणि म्हणून ज्या प्रकारे उत्तर असणारे अन्न ग्रहणासाठी अवयव नसणारा प्राणी कोणता आहे, अमिबा आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दगडफूल हे डायडॅश प्रकारचे पोषणाचे उदाहरण आहे. कोणत्या प्रकारचं उदाहरण. दगडफूल. बघा इथे दिले तुम्हाला 4 प्रकार आहेत. स्वयंपोषी आहे, कीटकभक्षी आहे, परपोषी आहे का सहजीवी आहे. दगडफूल हे सहजीवी आहे. कसं आहे, सहजीवीचं प्रकारचं उदाहरण आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, मृत प्राण्याच्या शरीरापासून अन्न मिळवतात ते डॅश होत. जे मृत प्राणी आहेत त्यांच्या शरीरापासून अन्न मिळवतात, मग त्याला कोणते म्हणणार प्राणी. मांसाहारी प्राणी, स्वच्छताकर्मी, मिश्रहरी का विघटक. तर यापैकी आपण म्हणणार जे मृत प्राण्यांना खातात व त्याच्या शरीरापासून अन्न मिळवतात त्यांना स्वच्छताकर्मी असे बोलणार आहोत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपल्या इथे खेळाच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तर आपण इथे घेतलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. इथे देखील तुम्हाला 4 प्रश्न दिले आहेत. या 4 प्रश्नापैकी बघा आपण एक उत्तर बरोबर असणार आहे. आपण लगेच सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न आहे, प्रथिने तयार करण्यासाठी वनस्पतींना डायडॅशची गरज आहे. कसली गरज आहे, तर वनस्पतींना ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन का मॅग्नेशियमची गरज आहे. तर वनस्पतींना गरज आहे नायट्रोजनची. प्रथिने तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे, आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, बांडगुळ हे डॅश प्रकारचे उदाहरण आहे. कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे, बांडगुळ हे सहजीवी पोषणाचं उदाहरण आहे. मग आपले 4 पर्याय आहेत, कीटकभक्षी वनस्पती, परपोषी वनस्पती, सहजीवी वनस्पती व परपोषी. तर आपलं जे उत्तर आहे सहजीवी पोषण हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं, गवत खाणारी, बिया व फळे खाणारे प्राणी हे कोणत्या वर्गातले आहेत. मग मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत, स्वच्छताकर्मी आहेत का विघटक आहेत. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे ते शाकाहारी प्राण्यामध्ये मोडले जातात, गटात मोडले जातात. म्हणून आपण त्यापैकी योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत.
आपला नेक्स्ट प्रश्न आहे, प्रथिने तयार करण्यासाठी वनस्पतींना डायजेस्टची गरज लागते. प्रथिने जर तयार करायचे तर कशाची गरज लागत आहे? रसवाहिन्या, जलवाहिन्या, हरितद्रव्ये किंवा पाण्याची गरज लागते. तर प्रथिने तयार करण्यासाठी आपल्याला जलवाहिन्यांची गरज लागते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, पुढीलपैकी डायडाचे प्रकाश संश्लेषणात सहभागी नाही आहे. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. नायट्रोजन आहे, हरितद्रव्य आहे, सूर्यप्रकाश आहे आणि ऑक्सिजन आहे. मग हरितद्रव्य, सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन याची आपल्याला प्रकाशाची गरज आहे, मग तो नायट्रोजनची याच्यात गरज नाही, म्हणून आपला इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दगडफूल हे डॅश डॅश प्रकारच्या प्रकाश प्रदूषणाचे हे उदाहरण आहे. मग दगडफूल हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? बघा सांगितलं आहे की दगडफूल स्वयंपोषी आहे, परपोषी आहे, कीटकभक्षी आहे का सहजीवी आहे. ते जे दगडफूल आहे मुलांनो ते कसं आहे? परपोषी आहे. आणि म्हणून जे आपल्या इथे उतरणार आहे परपोषी, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराची वाढ व विकास होण्यासाठी डायजेस्टची गरज असते. शरीराची वाढ आणि विकास व्हायचा असेल तर कोणत्या गोष्टीची गरज आहे? सात्मीकरणाची गरज आहे, पोषणाची गरज आहे, पचनाची गरज आहे का वहन व्यवस्थेची गरज आहे? तर आपलं जे योग्य उत्तर आहे, शरीराची वाढ व विकास होण्यासाठी आपल्याला पोषणाची जास्त गरज आहे. जर पोषणच मिळालं नाही तर शरीराची वाढ आणि विकास कशा प्रकारे होऊ शकतो? तो अजिबात होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला पोषणाची मुलांना विशेष करून गरज आहे. आपला पुढचा प्रश्न मुलांनो आहे, मृत प्राण्याच्या शरीरापासून अन्न मिळवतात त्यांना काय म्हटले जाते? मग मांसाहारी बोलणार, मिश्राहारी बोलणार, स्वच्छताकर्मी बोलणार का विघटक बोलणार? तर जे मृत प्राण्याच्या शरीरापासून जे अन्न मिळवतात त्यांना आपण काय बोलणार आहोत? स्वच्छताकर्मी असे बोलणार आहोत. हे आपल्या इथे योग्य आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, स्वयंपोषी वनस्पती हवेतील डायजेस्टचा उपयोग करून प्रकाश संश्लेषण करतात. मग हवेमध्ये असणाऱ्या कोणत्या गोष्टीचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात? तिथे 4 पर्याय आहेत. कार्बन डायऑक्साईड आहे, पाणी आहे, नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात आणि त्याच्याद्वारे अन्न तयार करतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठाच्या माध्यमातून असलेले जे प्रश्न उत्तर आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया प्रश्न उत्तरांना. बघा, जो पहिला प्रश्न दिलेला आहे की अन्न पदार्थ, जे अन्न पदार्थ कशाच म्हणतात असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी की अन्न पदार्थ आहे त्याचा उपयोग काय, की अन्न पदार्थ कशात म्हटलं आहे? अन्न आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन व सात्मीकरण होऊन ऊर्जा मिळते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हणणार आहोत. बघा, इथे सगळं स्पष्ट दिलेलं आहे की अन्न पदार्थाची गरज काय आहे असं विचारलेलं नाही. तर अन्न पदार्थ कशात, म्हणजे अन्न पदार्थाची तुम्हाला इथे डेफिनेशन विचारली की आपल्या शरीराची वाढ ही नियमितपणे होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी, बघा निरोगी राहण्यासाठी व ज्या पदार्थाचे पचन व सात्मीकरण होऊन ऊर्जा मिळते त्या सर्व पदार्थांना. मग आपल्या शरीरात जे सर्व पदार्थ आहे, जे पिष्टमय पदार्थ आहेत, जसे कार्बोदके आहेत, त्याचप्रमाणे प्रथिने आहे, जीवनसत्वे आहे, विटॅमिन्स आहेत, स्निग्ध पदार्थ, हे सर्व जे पदार्थ आहे मग त्यांची गरज, त्या सर्वांची गरज आपल्या शरीराला आहे, जेणेकरून त्याच्या शरीरात म्हणजे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, आपल्याला निरोगी राहण्यासाठी व ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण म्हणजे डायजेस्ट होण्यासाठी, त्याचं सात्मीकरण होऊन ऊर्जा मिळणं म्हणजेच काय आहे? अन्न पदार्थ. त्या पदार्थाला आपण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवांना पोषणाची गरज का भासत आहे? आता त्यांनी विचारलं की सजीवांना पोषणाची गरज का भासत आहे, की जे शरीर आहे तर शरीराला जेवणाची ही गरज असणार आहे. मग ती गरज कशासाठी आहे? म्हणजेच पोषण म्हणजेच काय, की अन्नाची गरज काय आहे? तर आपल्या शरीरात असलेला जो थकवा आहे, थकवा आल्यामुळे आपल्या शरीरात एनर्जी निर्माण होण्यासाठी, आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आणि शरीरातील जी झीज झालेली आहे ती झीज भरून काढण्यासाठी देखील आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी देखील आपल्याला पोषणाचीही अत्यंत गरज आहे. बघा, आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, काम करण्यासाठी व ऊर्जेचा पुरवठा व्हावा, की आपल्याला जे काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा यासाठी आपल्याला पोषणाची गरज आहे. सेकंडली, शरीराची वाढ व विकास होण्यासाठी, जे आपल्या शरीराची वाढ आणि विकास हा व्यवस्थित आणि नियमितपणे होण्यासाठी देखील आपल्याला पोषणाची गरज आहे. पेशींची झीज भरून काढणे व दुरुस्ती करणे, की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहे, ज्या पेशीची जी झीज झालेली आहे, की ज्या काही पेशी मृत झालेल्या आहेत, मग पुन्हा त्यांची वाढ होण्यासाठी आणि काही पेशी परत
शरीरानं दुरुस्त होण्यासाठी देखील आपल्याला पोषणाची गरज आहे. आपले शरीर जे निरोगी ठेवणे यासाठी देखील आपल्याला पोषणाची अत्यंत आवश्यक आहे. तर अशी ही जी सर्व जे कारणं आहेत ती कारणं बघा आपण पाहिले आहेत की सजीवांना पोषणाची गरज का आहे. तर सजीवांना काम करण्यासाठी, ऊर्जेचा पुरवठा मिळवण्यासाठी, की आपण जे काही काम करतो ते कामासाठी आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. ऊर्जा म्हणजेच काय आहे? एनर्जी आहे. शरीराची आपली जी ग्रोथ आहे ती ग्रोथ होण्यासाठी, पेशीची झीज भरून काढण्यासाठी, नवीन पेशी निर्माण होण्यासाठी आणि काही ज्या पेशी दुरुस्त करण्यासाठी देखील गरज आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील आपल्याला हे सर्व सजीवांना पोषणाची गरज आहे. मग त्या सर्व सजीवांमध्ये हर एक प्रकारचे जे जीवजंतू आले आहेत, जे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, जे जीवजंतू आहेत, सूक्ष्मजीव आणि कीटाणू आहेत, की हर एकाला आपल्या पोषणाची गरज असते. आपला तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. सजीवांना आवश्यक पोषक द्रव्ये कोणती आहेत? की सजीवांची असण्याची आवश्यक द्रव्ये मग आपण म्हणू शकतो कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, त्याचप्रमाणे आपण जीवनसत्व आहे, विटॅमिन्स आहेत. मग ही जी सजीवांना सर्व आवश्यक असणारी ही जी पोषक द्रव्ये आपल्या शरीरामध्ये मिळणं गरजेचे आहे. जर ती नाही मिळाली तर त्याच्या अभावी आपल्याला अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. बघा आता इथे त्यांनी विचारलं, बघा आपण जे सर्व पदार्थ पाहिले मग ते कार्बोदके आहे, प्रथिने आहे, स्निग्ध पदार्थ आहे. बघा इथे बघा पाहतात कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, क्षार, जीवनसत्व ही सर्व पोषक द्रव्ये आवश्यक आहेत. ही सर्व पोषक द्रव्ये आपल्या शरीरात असणं हे फार गरजेचं आहे. तर या सर्वांचा आपण अभ्यास विस्तार केलेलाच आहे. कार्बोदके म्हणजे काय, की जे पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि शर्करा पदार्थ मिळून काय म्हणले जातात? कार्बोदके पदार्थ म्हणतात. प्रथिने याचा देखील अभ्यास केलेला आहे. स्निग्ध पदार्थ ते देखील तुम्हाला माहिती, खनिजे व क्षार व जीवनसत्वे हे देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे. तशा प्रकारे सजीवांना आवश्यक असणारे सर्व ही पोषक द्रव्ये आपण इथे याचं उत्तर इथे दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेचे रासायनिक समीकरण लिहा. म्हणजे प्रकाश संश्लेषण जी क्रिया जी आहे ते त्याचे जे रासायनिक समीकरण आपण लेसन शिकताना देखील पाहिलं होतं. बघा इथे दिलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी बरोबर काय दिले बघा इथे, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्ये. मग अन्न प्लस ऑक्सिजन म्हणजे अन्न म्हणजे काय, ग्लुकोज आहे. कारण जे आपण अन्न खातो त्याचं ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग हे त्यांनी बघा रासायनिक भाषेमध्ये केले, परंतु रासायनिक जर सूत्र म्हटलं गेलं तर 6CO2 + 6H2O म्हणजे काय आहे, हे कार्बन डायऑक्साईड आहे आणि H2O म्हणजे पाणी आहे. मग काय होतं हे मिळून बघा 6CH12O6 + 6O2. तर अशा प्रकारे याचं हे रासायनिक सूत्र तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. आता आपला पुढचा प्रश्न आहे, नायट्रोजनच्या स्थिरीकरणाचे सूक्ष्मजीव हे कोणते आहेत? की नायट्रोजनचे जेव्हा स्थिरीकरण होतं त्यावेळी जे सूक्ष्मजीव आहेत ते त्या कामासाठी उपयोगी पडतात. मग ते सूक्ष्मजीव कोणते आहेत? म्हणजे मग त्याच्यातले ते 2 सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे एक आहे जो रायक्टोबिझोरियम आणि दुसरा आहे बॅक्टोझेरियम. बघा ॲक्झोटिस बॅक्टेरिया. रायझोबियम हे सूक्ष्मजीव शिभावर्गीय वनस्पतीच्या मुळात असतात. कोणत्या वर्गामध्ये असतात बघा, रायझोबियम हे सूक्ष्मजीव म्हणजे अत्यंत बारीक असतात. ते शिभावर्गीय वनस्पतीच्या मुळात असतात. आणि ॲक्झोटोबॅक्टेरिया हे मातीचे सूक्ष्मजीव आहेत. 2 प्रकारचे जीव आहेत, 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आढळत असतात. रायझोबियम हे जे सूक्ष्मजीव आहे आपल्याला कुठे आढळणार आहेत? वनस्पतीची मूळ आहेत त्या वनस्पतीच्या मुळांना लागलेले असतात. तर जे ॲक्झोटोबॅक्टेरिया जे आहे ते मातीतील सूक्ष्मजीव आहेत, की एक प्रकारे जी मुळं कुठे असणार? मातीमध्ये असतात. मग काही जे मुळं आहेत त्या मुळांच्या खोडाशी किंवा मुळामध्ये असलेले जे बॅक्टेरिया आहेत ते कोणते आहेत मुलांनो? की बघा काही रायझोबियम आहेत आणि काही ॲक्झोबॅक्टेरियम हे कोण आहेत? मातीमध्ये असणारे. अशा 2 प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत ते नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी हे आवश्यक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैवाल व बुरशी एकत्र राहतात कारण लिहा. की शैवाल आणि बुरशी दोन्ही कशी आहे? सहजीवी प्राणी आहे. की ती काय करत असते? एकमेकांचा आधार घेऊन राहत असते. बघा आता इथे त्यांनी दिले, शैवाल व बुरशी हे सहजीवी पोषण आहे प्रकारात मोडते. बुरशी शैवालांना काय देत असते? बघा निवारा देते, पाणी देते आणि क्षार देते. व त्याच्या बदल्यामध्ये शैवाल बुरशीला काय देत असतो? अन्न पुरवत असतो. म्हणजे हे कसं आहे, एकमेकांच्या सानिध्यात येऊन ते एकमेकांची गरज भागवतात आणि म्हणून
शैवाल बुरशी या एकत्र राहतात. यांनी सांगितले कारण लिहायचं. काय कारण आहे ते एकत्र राहण्याचं? तर ज्याप्रमाणे हे दोघी कसे आहेत, सहजीव प्रकारामध्ये मोडतात की एकमेकांच्या आधारावर मोडतात. बुरशी ही जी बुरशी आहे ती शैवालाला काय देत असते? आधार देत असते, आधार निवारा देते, पाणी देते आणि क्षार देते. व त्याच्या बदल्यामध्ये बुरशी काय देत असते, त्याच्याबद्दल शैवाल काय देत असते की अन्न पुरवण्याचं हे काम करते. बुरशीला अन्न पुरवते आणि म्हणून शैवाल व बुरशी हे एकत्र राहतात. हे आपलं योग्य उत्तर आहे. प्राण्यांचे परजीवी पोषण हे कशास बनतात? बघा, आता जो इथं उत्तर आहे की जो एक प्राणी आहे जो दुसऱ्या सजीव प्राण्यावरती जो अवलंबून असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? परजीवी प्राणी. काही प्राणी हे इतर सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतात, जसं मी आता सांगितलं. ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात, यालाच प्राण्याचे परजीवी पोषण असे म्हटलं. तर ते त्यांच्याकडून काय प्राप्त करतात? अन्न प्राप्त करतात. उदाहरणार्थ कोण आहे? जसा वाघ आहे, सिंह आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे. ते इतर प्राण्यांची शिकार करून ते आपलं अन्न पुरवण्याचं किंवा जे आपलं पोषणाचं हे काम करत असतात. म्हणजे ते त्यांच्याकडून काय करतायत? अन्न प्राप्त करून घेण्याचं काम करतात. आणि म्हणून त्या सर्व प्राण्यांना काय म्हणणार आहोत? प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणणार आहोत. प्राण्यांचे परजीवी पोषण हे तुम्हाला कळालंय की प्राण्यांचे परजीवी म्हणजे दुसऱ्याकडून अन्न, म्हणजे आपण शिकलोय स्वयंपोषी आणि परजीवी. स्वयंपोषी कोणाला म्हणणार? की स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणणार. परंतु जे परजीवी आहेत म्हणजे जे दुसरे कडून जे अन्न प्राप्त करून घेतात, म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांवर आधारित आहे. काही प्राणी इतर सजीव म्हणजे काही इतर प्राण्यावर ते अवलंबून असतात अन्नासाठी. त्या प्राण्यांना काय म्हणणार आहोत? परजीवी पोषण असे म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतीमधील पोषक द्रव्ये सांगून त्यांच्या अभावाचे परिणाम सांगा. बघा, आता वनस्पतीमध्ये जे पोषक द्रव्य आहेत मग आपल्याला सर्व माहिती आहे की वनस्पतीमध्ये कोणकोणते पोषक द्रव्य आहेत? नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नेशियम हे सर्व कुठे आहे? वनस्पतीमध्ये आहे. मग झिंक पोषक द्रव्य आहेत, त्यांच्या अभावाने वनस्पतीची जर वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, खोडे बारीक होते व असे परिणाम आपल्याला इथे दिसून येत असतात. की वनस्पतीमध्ये पोषक द्रव्ये तुम्हाला विचारली जातात. सजीवामध्ये असणारी जी पोषक द्रव्ये ते आपल्याला माहिती आहेत. मग कार्बोदके आहे, प्रथिने आहे, जीवनसत्व आहे, खनिजे आहे, क्षार आहे, विटॅमिन्स आहे, या सर्व गोष्टी आहेत. परंतु वनस्पतीमध्ये असलेली जी पोषक द्रव्ये कोणती आहेत? तर नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम, मॅग्नेश, लोह, मॅग्नीज, झिंक आहे, ही सर्व कोणती आहेत? पोषक द्रव्ये आहेत. आणि जर ही वनस्पतींना नाही मिळाली तर वनस्पतीची वाढ खुंटते, त्याचप्रमाणे पाने ही पिवळी होतात आणि खोड हे बारीक दिसायला लागतं. तर त्याच्या अभावामुळे ही सर्व कारणं होत असतात. तर अशा प्रकारे बघा, हे आपण पोषक द्रव्य वनस्पतीमध्ये सांगितले आणि त्याची जर त्याला नाही मिळालं तर त्याचे परिणाम देखील आपण इथे पाहिले. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे किती प्रकार पडतात व कोणते? आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण तो पाहणार आहोत. अन्न प्रकारानुसार प्राण्याचे प्रकार किती व कोणते पडतात? तर अन्न प्रकारानुसार प्राण्याचे 5 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे शाकाहारी आहे, मांसाहारी, मिश्राहारी, स्वच्छताकर्मी आणि विघटक आहे. बघा, आपण पाहणार आहोत अन्न प्रकारानुसार प्राण्याचे हे 5 प्रकार आहेत. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, स्वच्छताकर्मी आणि विघटक. शाकाहारी म्हणजे जे पूर्ण व्हेज खातात ते, की जे पूर्ण पालेभाज्या खातात. मांसाहारी म्हणजे ज्याप्रमाणे एका प्राण्याची शिकार करून जे खातात त्यांना मांसाहारी. मिश्राहारी म्हणजे जे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मिळून खातात. स्वच्छताकर्मी जे प्राण्यांना स्वच्छ करण्याचं जे काम करतात. आणि विघटक म्हणजे जे किडे मुंगे आहे, जे छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत ते प्राण्यांचा समूळ नाश करतात, की ते संपूर्णपणे त्यांना खाण्याचं काम करतात, म्हणजे विघटकाचं काम करतात. म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? विघटक. तर अशा प्रकारे अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे हे 5 प्रकार आपण इथे चित्राच्या माध्यमातून देखील अधिक समजून घेतलेले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणात ऊर्जा रूपांतर कसे करते? बघा, आता त्यांनी सांगितलं की वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे रासायनिक ऊर्जामध्ये करतात. काय करतात? जी वनस्पती आहे ती काय करते? प्रकाश ऊर्जा म्हणजे तिच्यामध्ये असलेली जी प्रकाश ऊर्जा आहे तिचं रूपांतर ही रासायनिक प्रक्रियेमध्ये करते व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. म्हणून हीच ऊर्जा काय करतात? अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. म्हणजे जी वनस्पती आहे ती आपलं अन्न कुठे करते? पाण्यामध्ये तयार करते व प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून म्हणजे सूर्यप्रकाशाच्या आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ते अन्न तयार करण्याचं काम करते व ते आपलं अन्न हे पाण्यामध्ये साठवून ठेवत असते. मग अशा प्रकारे वनस्पती हे जे आपलं उत्तर आहे, प्रकाश संश्लेषणात ऊर्जा रूपांतर कसे होते? तर प्रकाश संश्लेषणात ऊर्जाचे रूपांतर हे रासायनिक क्रियेमध्ये रासायनिक ऊर्जेत करते व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. आणि म्हणूनच हे आपल्या इथे उत्तर बघावे हिचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे.
तर अशा प्रकारे मुलांना बघा, आपण या ज्या घटकामध्ये असलेले जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर याच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो आपला पूर्ण जो पाठ आहे तो मी तुम्हाला नीट समजून सांगितला आहे. आणि त्याचप्रमाणे येणारे जे सर्व जे टॉपिक आहे, जे घटक आहेत प्रस्तावनेमध्ये दिलेले, त्या घटकांचं देखील व्यवस्थितरित्या मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर मुलांनो, हा तुम्हाला पाठ मी अगदी छोट्या भाषेमध्ये किंवा सोप्या भाषेत समजून सांगितलेला आहे. तो तुम्हाला समजला आहे. भेटूया एका पुन्हा भागामध्ये, पुन्हा नवीन लेसनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.